नमस्कार माझ्या प्रिय श्रोत्यांनो, आज मी तुमच्यासाठी एक स्टोरी घेऊन आली आहे जिचं नाव आहे शामली। ही स्टोरी आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शामली बुटीक। लखनौ शहरात या बुटीकची कोणी ओळख करून देण्याची गरज नाही। गरज असण्याचा प्रश्नच येत नाही, कारण उत्कृष्ट काम हे शामलीजींच्या जीवनाचं ध्येय होतं। हेच ध्येय नजरेसमोर ठेवून काम केल्यामुळे काही वर्षातच त्यांचे बुटीक शहरातील सर्वोत्तम बुटीक ठरले। शामलीजींचा गोड मधुर आवाज आणि चेहऱ्यावरील स्मित हास्य, तसेच ग्राहकांची आवड समजून घेऊन वेळेत काम पूर्ण करून देण्याची त्यांची स्वभाववृत्ती यामुळे ग्राहक खुश होत असत। आता तर त्यांची मुलगी राशीही फॅशन डिझायनरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करून आली आहे आणि तीही त्यांना कामात मदत करीत आहे। मुलगा शुभ अमेरिकेत शिक्षणासाठी गेला आणि पुढे तेथे स्थायिक झाला। सोम यांच्या बुटीकचे व्यवस्थापक आहेत। पिकलेले केस, डोळ्यांना लागलेला चष्मा आणि थकलेलं शरीर यांना जणू कामातून निवृत्त होण्याचा इशारा देत असल्याचा भास होतो। रात्रीचे 8 वाजत आले होते। शामलीजींनी बुटीक बंद करण्याच्या विचारातच होत्या। तितक्यात धावपळ करीत आणि धापा टाकत वन्या तेथे आली। तिने विचारलं, माझा लेहंगा तयार आहे का? हो हो, तू एकदा घालून बघ, म्हणजे मी लगेच तुला देते। वन्या ट्रायल रूममध्ये गेली। तेथून लेहंगा घालून आलेल्या वन्याने शामलीजींना आनंदाने मिठी मारली आणि म्हणाली, तुमचे खूप खूप आभार, तुमच्या हातात जादू आहे। वन्यासोबत आलेल्या तिच्या आई प्रज्ञाने पर्समधून लग्नाची एक पत्रिका काढून दिली आणि म्हणाल्या, ताई तुम्हाला लग्नाला नक्की यायचं आहे। शामलीजींनी लग्नाची पत्रिका उघडली आणि म्हणाल्या, पत्रिका खूप सुंदर आहे। 7 डिसेंबर, फारच छान, नक्की येईन मी। 7 डिसेंबर ही तारीख पाहताच शामलीजींना आपला भूतकाळ आठवला। जुन्या आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या। लखनौजवळ सुलतानपूर नावाचे छोटेसे शहर आहे। त्या तेथील निवासी होत्या। 3 बहिणी आणि 2 भावांमध्ये त्या सर्वात मोठ्या होत्या। अभ्यासापेक्षा जास्त त्यांना शिवणकामाची आवड होती। लहानपणी त्या आईची ओढणी किंवा साडी वापरून आपल्या बाहुलीसाठी विविध प्रकारचे कपडे स्वतःच तयार करीत असत। हे सर्व पाहून आईने सांगितले की तुला फॅशन डिझायनरिंगचे शिक्षण देईन। BA पूर्ण केल्यानंतर त्यांनी फॅशन डिझायनरिंगचे धडे गिरवले। वडिलांना त्यांच्या लग्नाची काळजी सतावत होती। हुंडा देणे इतपत भरपूर पैसे त्यांच्याकडे नव्हते। ते सतत नेटवरील लग्नाच्या साईट्सवर मुलांचा शोध घेत होते। शामलीजींचा चेहरा गोल तर रंग गवाळ होता। रेखीव चेहऱ्याची ती नाजूक, आकर्षक मुलगी होती। त्यांना कमनीय बांधा आणि चेहऱ्यावरील स्मितहास्य कुणालाही आकर्षक वाटेल असेच होते। त्या जेवण खूपच चविष्ट बनवायच्या, म्हणूनच वडिलांसाठी त्या अन्नपूर्णा होत्या। वडिलांना सोम यांची माहिती मिळाली होती, त्यामुळे त्यांनी आपल्या मुलीची माहिती आणि फोटो त्यांच्या वडिलांना पाठवला। सोमच्या वडिलांचे लखनौमधील अमीनाबाद येथे चांगले चालणारे औषधांचे दुकान होते। सुखवस्तू कुटुंब आणि एकुलता एक मुलगा असल्यामुळे शामलीजींचे वडील खुश झाले होते। सोम यांचे वडील केशवजींना फोन आला आणि घरात लगबग सुरू झाली। त्यांनी शामली यांचा मेल ID मागितला। तेव्हापासून सोम आणि शामलीजींचे मेलवर चॅटिंग सुरू झाले। सोम त्यांच्या गोड प्रेमळ बोलण्याने जणू शामलीजींच्या हृदयाच्या तारा छेडल्या गेल्या होत्या। लवकरच लग्न झाले। मनात भविष्याची सुखद स्वप्ने रंगवत सोम यांचा हात धरून त्यांनी त्यांच्या आलिशान घरात प्रवेश केला। त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता। सोम यांच्या मिठीतील शामलीजींचा यावर विश्वासच बसत नव्हता की जीवन इतके सुंदर असू शकते। त्या सोम यांच्या प्रेमात आकंठ बुडाल्या होत्या, मात्र नवऱ्याचा स्वभाव त्यांना नीटसा समजू शकला नाही।
1-2 महिन्यानंतर त्यांच्या लक्षात आले की सोम दुकानात केवळ पैसे घेण्यासाठी जात. मित्रांसोबत सिगरेट ओढणे, दारू पिणे, मुलींसोबत मजा मारणे हाच त्यांचा दिनक्रम होता. हळूहळू क्षुल्लक कारणांवरूनही सोम यांना ओरडू लागले. त्यामुळे त्यांना नवऱ्याची भीती वाटू लागली. एका संध्याकाळी सोम यांनी त्यांना तयार होऊन क्लबला येण्यासाठी सांगितले. त्या त्यांच्या खोलीत तयारी करू लागल्या होत्या. दरम्यान सोम व त्यांच्या वडिलांचे जोरजोरात भांडण सुरू असलेले त्यांच्या कानावर पडले. त्यानंतर खोलीत आलेल्या सोम यांच्या चेहऱ्यावर तणाव पाहून त्यांनी काळजीने विचारले की वडील एवढे चिडलेत का? त्यावर तू गरज नसलेल्या गोष्टीत नाक खुपसू नकोस असे उद्धट उत्तर त्यांना मिळाले. त्या दिवशी श्यामलीजी खूपच छान तयार झाल्या होत्या. काळ्या साडीत त्या अतिशय सुंदर दिसत होत्या. वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे क्लबला पोहोचायला त्यांना उशीर झाला. तिथे कॉकटेल पार्टी सुरू होती. सेक्सी कपडे घातलेल्या महिलांच्या हातात दारूचे ग्लास होते. श्यामलीजी घाबरून सोम यांच्या मागे लपण्याचा प्रयत्न करू लागल्या. त्यांच्यासाठी ते वातावरण खूपच नवीन आणि विचित्र असे होते. सोम यांचे मित्र अतुलने श्यामलीजींना दारूने भरलेला ग्लास दिला. श्यामलीजींनी घाबरून सांगितले, मी ड्रिंक करीत नाही. सोम यांनी जबरदस्तीने तो ग्लास श्यामलीजींच्या ओठाला लावला. असे गावठी वागणे आता सोडून दे. श्रीमंतासारखी वाग आणि त्यांच्यासारखी मजा मार. श्यामलीजींच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. त्या कोपऱ्यात जाऊन बसल्या. मांसाहारी जेवण पाहून त्या जेवल्याही नाहीत. त्या दिवशी त्यांच्या अशा वागण्यामुळे आपली लाज गेली असे सोम यांना वाटू लागले. तेथून परत येताना रस्ताभर ते श्यामलीजींना ओरडत होते. शिवांची लाखोली वाहत होते. इतक्या शिव्या दिल्यानंतरही श्यामलीजींकडून जबरदस्तीने त्यांनी शरीरसुख घेतलेच. त्या रात्रभर रडत होत्या. अशा परिस्थितीतही काय करावे हेच त्यांना सुचेनासे झाले. दुसऱ्या दिवशीची सकाळ उजळली. मात्र अघटित घडले होते. त्यांचे जीवन बदलून गेले होते. रात्री सोम यांचे वडील झोपी गेले. ते सकाळी उठलेच नाहीत. सर्व काही बदलले होते. सोम यांची आई श्यामलीजींना अपशकुनी असे म्हणून जोरजोरात रडत होती. त्यांच्या लग्नाला केवळ 2च महिने झाले होते. नातेवाईक भेटायला आले. सर्वांसमोर सोम यांच्या आईने एकच रडगाणे सुरू ठेवले होते. हुंडा न घेता सुनेला घरात आणले, पण ती आली आणि तिने माझे सौभाग्य हिरावून घेतले. आम्हाला पुरते उद्ध्वस्त केले. सोम दुःखात होते, पण ते आईला गप्प बसायला सांगू शकत होते. मात्र त्यांनी तसे काहीच केले नाही. ते श्यामलीजींपासून अंतर ठेवून वागू लागले. असे असले तरी रात्री मात्र श्यामलीजींच्या शरीरावर अधिकार गाजवायचे. त्यांची इच्छा काय आहे हे जाणून न घेता शरीर सुखाची आपली भूक भागवल्यानंतर सोम त्यांच्याकडे पाठ फिरवून झोपत असत. दरम्यान त्यांनी नवीन पाहुण्याची चाहूल लागली. आनंदाने हसावे की ढसाढसा रडावे हे त्यांना समजत नव्हते. विरोध करण्याचा त्यांचा स्वभाव नव्हताच आणि तेवढी हिंमतही नव्हती. त्यांना आपले लग्न मोडायचे नव्हते. नात्यांना निभावून नेणे गरजेचे असते यावर त्यांचा विश्वास होता. दोन्ही घराची लाज समाजाच्या वेशीवर टांगली जावी हे त्यांना मान्य नव्हते. सोम आता औषधांच्या दुकानात व्यस्त होत गेले. श्यामलीजींचेही काहीतरी स्वप्न असेल, इच्छा असतील याचा विचार त्यांनी कधीच केला नाही. घरातल्यांचे प्रेम आणि आदर मिळावा एवढीच त्यांची अपेक्षा होती, पण त्या केवळ एक चालती बोलती मशीन बनून राहिल्या होत्या, जिचे काम होते सासू आणि सोम यांना कुठल्याही परिस्थितीत आनंदात ठेवणे. कोणी घरी आले तर त्यांचा पाहुणचार करणे. त्यांनी संपूर्ण दिवस स्वतःला घरकामात व्यस्त करून घेतले. तरी त्यांनी बनवलेले जेवण सोम यांना कधीच आवडत नव्हते. हे काय बनवले आहेस? मला मटर पनीरची भाजी हवी आहे. हे ऐकून त्या बिचाऱ्या थकून भागून रात्री 11 वाजता पुन्हा भाजी बनवायच्या तयारीला लागत असत. तेव्हा कधी त्यांचे आई वडील त्यांना भेटायला येत किंवा माहेरी पाठवण्याची विनंती करीत, तेव्हा सासू अतिशय प्रेमाने वागून माहेरी पाठवण्यास नकार देत असे. ते पाहून आपल्या मुलीला चांगले सुखवस्तू कुटुंब मिळाले, जीवापाड प्रेम करणारा नवरा मिळाला, आपण धन्य झालो असेच
श्यामलीजींच्या आईवडिलांना वाटत असे. आपल्या आईच्या खांद्यावर डोके ठेवून तिला सर्व सांगावेसे वाटत असे, पण मनातले सांगण्यासाठी सासू व सोम क्षणही त्यांना एकटे सोडत नव्हते. राशीचा जन्म झाल्यानंतर वर्षभरातच शुभ झाला, त्यामुळे त्यांची जबाबदारी अधिकच वाढली. संसार आणि मुलांमध्ये त्या अडकल्या. जेव्हा सोम यांना ओरडत, त्यांचा अपमान करीत, तेव्हा त्यांना स्वतःचाच राग येत असे. आपण हे सर्व सहन का करत आहोत? मुले फक्त माझीच आहेत का? सोमही त्यांचे वडील आहेत असे त्यांना वाटत होते. सोम यांच्यासाठी त्या केवळ शरीराची भूक भागविण्यापुरत्या राहिल्या होत्या. सोम यांनी दुकानाचा पसारा वाढवला होता, त्यामुळे ते कामात जास्तच जास्त व्यस्त झाले होते. दुकानात कम्प्युटरवर काम करण्यासाठी एक मुलगी होती. तिचे नाव नईमा होते. ती खूपच सुंदर आणि फॅशनेबल होती. सोम तिच्या प्रेमात पडले. ते तिला आपल्यासोबत क्लबला घेऊन जात होते. तिथे पॉप संगीतच्या तालावर नृत्य करून दारूचे ग्लास रिचवले जात होते. तिथे ती सोम यांच्या मनाप्रमाणे वागत असे. त्यामुळे काही दिवसातच ती सोम यांची गरज आणि त्यांचे संपूर्ण विश्व झाली. एके दिवशी दुकानाचे व्यवस्थापक महेशजी यांनी आपले नाव समजू देऊ नका अशी अट घालत सोमच्या आईला सांगितले की सोम वाईट मार्गाला लागला आहे. बनावट औषधे विकत आहे. अनेकदा मुदत संपलेली औषधेही सर्रास विकतात. त्यांनी अंमली पदार्थ विकण्याचे कामही सुरू केले आहे, त्यामुळे ते कधीही संकटात पडू शकतात. हे ऐकल्यानंतर सासूला श्यामजींची आठवण आली. वेळीच त्याला लगाम घाल, नाहीतर तो स्वतःसोबत आपल्या सर्वांच्या आयुष्याची वाट लावेल, असे त्यांनी श्यामजींना सांगितले. सोम यांच्यासोबतचे नाते केवळ औपचारिक पुरतेच उरले होते. दुसरीकडे हातात हरामाचा पैसा खेळू लागला होता. त्यामुळे सोम मुलांसाठी महागडी खेळणी आणत असे. श्यामलीजींना आणि स्वतःच्या आईसाठी ते महागड्या भेटवस्तू आणत असत. ते नेहमीच उशिरा घरी येत असत, त्यामुळे त्यांच्या तोंडातून दारूची दुर्गंधी येत असे. पण भांडण नको असा विचार करून श्यामलीजी सर्व निमूटपणे सहन करत होत्या. त्यांना महागड्या भेटवस्तू, भरजरी साड्या नको होत्या. त्या केवळ पतीच्या निर्मळ प्रेमाच्या भुकेल्या होत्या. त्यांच्या मिठीत शिरून प्रेमाने गप्पा माराव्यात एवढीच त्यांची अपेक्षा होती. नियतीने स्त्रीला इतकी दुबळी बनवली आहे का? आपला संसार मोडू नये यासाठी ती आपले अस्तित्वच पणाला लावत असते. आता तर सोम यांनी आणलेल्या भेटवस्तू त्या उघडूनही पाहत नसत. एके दिवशी सोम चिडून म्हणाले, एवढ्या महागड्या साड्या आणून देतो, पण तुझा उदास आणि निराश चेहरा पाहिला की मला तुझ्याकडे बघावेसे वाटत नाही. श्यामलीजींनी हिम्मत करून त्यांना मुलांची शपथ घालून दारू पिऊ नका, क्लबला जाऊ नका असे सांगितले. मात्र कुठलीच लाज न बाळगता सोम म्हणाले की मी दारू पिऊ नको तर काय करू? तुझ्यासोबत राहून मी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या समाधानी नाही. माझी आणि तुझी मानसिकता खूप वेगळी आहे, त्यामुळे आपले कधीच एकमत होऊ शकत नाही. मी तुला सर्व खर्च करीत आहे. तुझ्या मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश घेऊन दिला. तुला महागड्या वस्तू, साड्या, दागिने आणून दिल्या. आपल्याकडे गाडी आहे, ड्रायव्हर आहे. तू एवढ्या मोठ्या आलिशान घरात राहतेस, तुला आणखी काय हवे? बायको आहेस, बायको बनूनच राहा. जर येथे राहायचे नसेल तर तुझ्या गावी निघून जा. पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझी मुले येथेच राहतील. इतके बोलल्यानंतर सोम क्लब किंवा दुसरीकडे कुठेतरी निघून गेला. त्या घाबरून गप्प बसल्या. मुले त्यांचा जीव की प्राण होती. तीच त्यांच्या जीवनाचा आधार होती. त्यांच्यासाठीच तर त्या जगत होत्या. त्यांचे गप्प बसणे आणि निमूटपणे सहन करण्याच्या स्वभावामुळे सोम यांची हिंमत वाढत चालली होती. त्यामुळे नईमासोबत ते बिनधास्त फिरत असत. बऱ्याचदा ते तिला घरी घेऊन येत असत, अनेकदा स्वतःच्या घरीच नेत असत. श्यामलीजी शांतपणे हे सर्व सहन करत होत्या. त्यांचे दुःख अश्रूंच्या रूपात त्यांच्या डोळ्यातून वाहत. एकांतपणा हा त्यांच्या प्रत्येक दुःखातील सोबती होता. बंड पुकारणे हा त्यांचा स्वभाव नव्हताच. जास्त काही बोलल्यास त्यांचा संसार मोडेल, मुले अनाथ होतील याची त्यांना जाणीव होती.
आपल्या अशा असहाय्यतेमुळे अनेकदा त्या स्वतःवरच रागवत. तरीही संसार मोडेल या भीतीने त्या हिम्मत करूनही बोलू शकत नव्हत्या. छोटीशी राशी जेव्हा त्यांचे अश्रू पुसून रडू नकोस असे सांगत असे, तेव्हा त्यांच्यासाठी अश्रू रोखणे कधीच अवघड होत असे. दुकानातील वयस्कर व्यवस्थापकांनी 2-3 वेळा त्यांनाही फोन करून सांगितले की सोम यांचा बनावट औषधांचा तसेच अंमली पदार्थ विक्रीचा अवैध व्यवसाय वाढतच चालला आहे. असे चालूच राहिले तर लवकरच ते एखाद्या प्रकरणात अडकतील. हे ऐकून श्यामलीजी काळजीत पडल्या. त्यांचे स्वतःचे आणि त्यांच्या लाडक्या मुलांचे भविष्यही पणाला लागले होते. दुकानातील इतर काही मुलांकडे त्यांनी विचारपूस केली तेव्हा त्यांना समजले की खरोखरच सोम वाईट मार्गावर भरकटत खूप पुढे निघून गेले आहेत. अखेर एके दिवशी एक वाईट घटना घडलीच. त्यांच्या दुकानातून खरेदी केलेल्या नकली औषधांमुळे एका मुलाचा मृत्यू झाला. प्रकरण चांगलेच पेटले. ते माणसे काठ्या घेऊन आली. त्यांनी दुकानात तोडफोड केली. सोम यांनाही चांगलाच चोप दिला. पोलीस आले. त्यांना कसेबसे पैसे देऊन सोम यांनी प्रकरण निपटवले. पण याच दरम्यान त्या मृत मुलाच्या वडिलांनी ड्रग्ज कंट्रोल डिपार्टमेंटला तक्रारीचा मेल केला. त्यांच्या पथकाने अचानक येऊन दुकानावर छापा टाकला. प्रकरण गंभीर होते. लोकांच्या जीवाशी खेळ केल्याच्या आरोपाखाली सोम यांना अटक झाली आणि औषधांचे दुकान सील करण्यात आले. त्यांनी चांगला वकील शोधण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला. जामीन मिळवण्यासाठी सुमारे 3 महिने लागलेत. घर खर्च भागवणे अवघड झाले होते. एक एक करून घरातील सर्व नोकरांना काढून टाकावे लागले. मुलांसाठी दूध विकत घेणेही अशक्य झाले. घरातील काही सामान विकून कसेबसे काही पैसे मिळत होते. सोम जामिनावर सुटून घरी आले तेव्हा त्यांना ओळखणे अवघड झाले होते. रंग काळा पडला होता आणि शरीर कृश झाले होते. त्यांना कोणाच्याही समोर यायचे नव्हते. इतकेच नव्हे तर मुलांसोबत बोलणेही ते टाळत होते. शांतपणे आपल्या खोलीत झोपून छताकडे एकटक पाहत राहायचे. नवीन मार्ग शोधण्याऐवजी सोम निराशेच्या गर्तेत खोलवर अडकत गेले. सांत्वनाच्या नावाखाली नातेवाईक आणि ओळखीच्या माणसांनी मारलेले टोमणे, त्यांनी रोखलेल्या नजरांनी ताज्या जखमांवर जणू मीठ चोळण्याचे काम केले. त्यामुळे घरातील सर्वांचेच जीवन अवघड झाले. श्यामलीजींसाठी ही परीक्षेची वेळ होती. आता स्वतःहून पुढाकार घेऊन घराची परिस्थिती सुधारवण्यासाठी काहीतरी करणे त्यांच्यासाठी गरजेचे होते. एकीकडे निराशेने ग्रासलेले सोम तर दुसरीकडे 12 वर्षीय राशी आणि 11 वर्षाचा शुभ होता. अशा कठीण परिस्थितीत त्यांनी घराचा मोर्चा सांभाळला. सोम यांना निराशेतून बाहेर काढण्यासाठी त्या प्रयत्न करीत होता. मुलांकडेही त्यांचे व्यवस्थित लक्ष होते. मित्रमैत्रिणींच्या ओळखीतून एका मोठ्या बुटीकमध्ये त्या फॅशन डिझायनरची नोकरी त्यांना मिळाली. लवकरच श्यामलीजी किती हुशार आहेत हे बुटीकच्या मालक असलेल्या कल्पनाजींनी अचूक हेरले. त्यांनी डिझाईन केलेले कपडे ग्राहकांना आवडू लागले. वर्षभरातच त्या बुटीकाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढला. सोबतच श्यामलीजींचा पगारही वाढला. जीवनाची गाडी पुन्हा रुळावर येऊ लागली होती. नोकरीला लावून त्यांना जवळपास 2 वर्ष झाली होती. आता स्वतःचे बुटीक सुरू करावे असे त्यांना वाटू लागले. मात्र त्यासाठी पैशांची गरज होती. त्यांनी महिला गृहउद्योग योजनेअंतर्गत बँकेत कर्जासाठी अर्ज दिला आणि त्यानंतर घरातील एका खोलीत आपले बुटीक सुरू केले. 4 शिलाई मशीन आणि काही कारागीर मुलींना सोबत घेऊन त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. कष्ट करण्यासाठी प्रचंड तयारी आणि कल्पक संकल्पनेमुळे अल्पावधीतच त्यांचा व्यवसाय नावरूपाला आला. शहरात त्यांच्या बुटीकची आणखी 2 शाखा सुरू झालीत. सुमारे 40 लोकांना त्यामुळे रोजगार मिळाला. राशीने आवाज दिल्यामुळे त्या भूतकाळातील या आठवणीतून बाहेर पडल्या. आई, कसला विचार करतेस? घरी जायचे नाही का? त्या वर्तमानात परत आल्याच होत्या की तेवढ्यात त्यांच्या मोबाईलची रिंग वाजली. श्यामली मॅडम आहेत का? हो, आहेत ना. अवघड परिस्थितीवर मात करून स्वतःचे अस्तित्व सिद्ध केल्याबद्दल महिला दिनाच्या विजय
नगर हॉलमध्ये तुमचा महापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. उद्या आम्ही आमंत्रण पत्रिका घेऊन तुम्हाला भेटायला येणार आहोत. धन्यवाद, असे म्हणत शामलीजी भावूक झाल्या. मोबाईल स्पीकरवर असल्यामुळे तेथे असलेल्या सर्वांनाच ही बातमी आनंदाची समजली होती. सोमही भावूक झाले होते. त्यांनी प्रेमाने शामलीजींना आलिंगन दिले. शामली, मी तुला ते प्रेम आणि सन्मान देऊ शकलो नाही ज्यावर तुझा अधिकार होता. म्हणूनच आता पूर्ण लखनौ शहरच तुझा सन्मान करणार आहे. इतक्या वर्षानंतर सोम यांच्या त्या प्रेमळ आलिंगनामुळे शामलीजींना भरून आले होते. त्यांनीही प्रेमाने सोमला आपल्या मिठीत कैद केले. मुलगी राशी हिच्याकडे लक्ष जाताच त्या लाजल्या. सोमने फोन करून या सत्कार सोहळ्यासाठी शामलीजींच्या आईवडिलांना आमंत्रण देऊन आले. जणू आज त्यांचे सर्व दुःख दूर झाले होते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.